त्यांचा निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई चारही अपत्य झाली. ज्ञानोबारायांच्या जन्मापासून अवहेल नाही. आणि एक लक्षात ठेवा, अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतांचा छळ झाला, पण ज्ञानोबारांचा कुणाचाच नाही झाला. अवघं कुटुंब बहिष्काराला बळी पडले. विचार केला काय करावं. ब्राह्मणांच्या पुढं पदर पसरला. चूक आमची आहे, मुलांना पदरात घ्या, तुम्ही सांगाल ते ऐकतो. आणि आळंदीच्या ब्राह्मणाने बिना विचार करता सांगितलं देहांत. प्रायश्चित्त सांगितले, याच्याबद्दल आमचं जमत नाही, पण बिना विचार करा. शास्त्र बघितलं नाही, देहांत प्रायश्चित्त. या दोघांनी ते मान्य केलं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य तृण घिया म्हणताना विषयी विरू. हे देहांत प्रायश्चित्ताचं विष यांनी घेतलं. आणि नंतर ही चारी भावंडं